नमस्कार शेतकरी मित्रांनो. कुठेतरी मी ऐकलं होतं की ज्या वर्षी आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात असतो त्या वर्षी दुष्काळ पडतो म्हणे. तर मित्रांनो, या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा ते याचं तुम्हाला मी आता लाईव्ह उदाहरण दाखवतोय. आता बघा, या आंब्याला, या झाडाला दरवर्षी फार कमी आंबे यायचे आणि त्याला मोहर पण फार कमी असायचा. आणि इथं बाजूला हे दुसऱ्या आंब्याचं झाड मी झूम करून दाखवतो. दरवर्षी याला बहार पण जास्त असायचा आणि आंबे पण मोठ्या प्रमाणात लागायचे. आणि तर त्याच्यावर तुम्ही फक्त शेंड्यावर बघू शकता, एकदम म्हणजे फारच कमी त्याच्यावर मोहर आलेला आहे आंब्याचा. तर विचार करा, कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा. जमीन एकसारखी आहे, हवामान इकडं जवळपास इथं फक्त किती 100-150 फुटाचा अंतर असेल दोन झाडांमध्ये फक्त. तर या झाडाला बघा किती मोठा मोहर आला आहे आणि तिकडं अजिबात नाही आहे. तर याच्यावरून असं सांगता येणार नाही की ज्या वर्षी आंब्याला मोहर आला म्हणजे पाऊस कमी पडेल बुवा, कारण की दोघी झाडं जवळच आहेत. याच्यावरून तुम्ही कुठला निष्कर्ष काढणार? त्याच्यामुळे ते कसलीही खात्री नाही आहे. ते आता पाऊस कसा पडेल त्याच्यावरच समजेल. आणि गेल्या वेळेस आपण असा पण एक ट्रायल घेऊन पाहिला होता की ज्या वेळेस पक्षी एकदम शेंड्यावर म्हणजे झाडाच्या शेंड्यावर घरटी बांधतात त्यावेळेस सुद्धा पाऊस कमी पडतो म्हणे. तर तो बी ट्रायल आपण गेल्या वेळेस बघितला, काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं पण त्यावेळेस पाऊस मध्यम स्वरूपाचा आणि कुठे किंवा जास्त पण पडला. त्याच्यामुळे असं फिक्स काही सांगता आलं नाही याच्यामध्ये. तर या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा हा एक संशोधनाचा विषय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही असे अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हे सत्य आहे का.